संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 7 पैकी कृष्णा आंधळे हा एकमेव आरोपी सोडला तर इतर सगळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेत। शनिवारी या प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवडेला पोलिसांनी अटक केली। त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी केज न्यायालयाने सुनावली आहे। पण केज न्यायालयात सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी युक्तिवाद करताना संतोष देशमुखांच्या हत्येबद्दल उल्लेख करताना हे आरोपी संघटित गुन्हेगारी करत असल्याचंही सांगितलं। त्यामुळे पोलीस त्यांच्यावर मोक्का लावायलाही तयार असल्याचं न्यायालयात सांगण्यात आलं। त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींवर आता मोक्का अंतर्गतही कारवाई होऊ शकते असं म्हटलं जात आहे। मुख्य म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही विधिमंडळ अधिवेशनात या प्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची घोषणा केली होती। त्यामुळे या आरोपींवर मोक्का लावण्याची मागणीही जोर धरताना दिसते। पण संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्का लागू शकतो का? त्यांच्यावर मोक्का लागला तर कोणती कारवाई होणार? त्यांना जामीन मिळणार का? मोक्का कायद्यातील तरतुदी नेमक्या आहेत काय? पाहूया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात आधी शनिवारी केज न्यायालयात आरोपींच्या विरोधात काय युक्तिवाद केला गेला ते बघूयात। शनिवार 4 जानेवारीला संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवडेला पोलिसांनी अटक करून केज न्यायालयात हजर केलं। तिथे या तिघांचीही इतर आरोपींसोबत चौकशी करण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी सुनावण्याची मागणी सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी केली। त्यावेळी वकिलांनी हे आरोपी संघटित गुन्हेगारी करतात, संघटित गुन्हे करून हे लोक दहशत निर्माण करतात, जिल्ह्यात नवीन उद्योगधंदे करायला आलेल्या कंपन्यांना धमकावणं हा या लोकांचा पेशा आहे। हे सगळे लोक गुन्हेगारी सिंडिकेट चालवतात। या संघटित गुन्हेगारीमुळे जिल्ह्यात उद्योगधंदे वाढले नाहीत। त्यामुळे सीआयडी कडून त्यांच्यावर मोक्का लावण्याची तयारी दर्शवण्यात आल्याचं सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितलं। त्यामुळे या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई होऊ शकते असं आता बोललं जात आहे। आता या प्रकरणातील आरोपींवर मोक्का लागू शकतो का हे बघण्यासाठी आधी आपल्याला मोक्का कायदा आणि त्यातल्या तरतुदींबद्दल माहिती घेणं गरजेचं आहे। मोक्का किंवा मकोका म्हणजेच महाराष्ट्र संघटित प्रतिबंधक किंवा नियंत्रण कायदा। आता मोक्काच्या या फुल फॉर्म मधून आपल्याला 2 गोष्टी क्लिअर होतात। एक म्हणजे हा कायदा महाराष्ट्रात लागू होतो आणि या कायद्याद्वारे फक्त संघटित म्हणजेच गुन्हेगारांच्या टोळीवर कारवाई करता येते। मोक्काचा इतिहास सांगायचा तर 90च्या दशकात वेगवेगळ्या टोळ्यांकडून महाराष्ट्रात गुन्ह्यांची मालिका सुरू झाली होती। त्यामुळे या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी 24 फेब्रुवारी 1999ला तत्कालीन राज्यपाल पीसी अलेक्झांडर यांनी मोक्काबाबत एक अध्यादेश काढला। त्यानंतर तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडेंनी मोक्काबाबतचं विधेयक राज्य विधिमंडळात मांडलं। विधिमंडळाच्या मंजुरीनंतर मोक्का म्हणजेच महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम कायदा राज्यात लागू झाला। आजवर या कायद्याअंतर्गत अनेक छोट्या मोठ्या गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। आता मोक्का कायद्यातल्या तरतुदी काय आहेत आणि संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लागू शकतो का ते बघूयात। खंडणी, खंडणीसाठी गैरकृत्य, हप्ता वसुली, सुपारी देणं, हत्या करणं, अंमली पदार्थांची तस्करी करणं, घुसखोरी, दरोडा या आणि अशा गंभीर गुन्ह्यांबाबत मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद आहे। पण वर सांगितल्याप्रमाणे संघटित प्रकारच्या गुन्हेगारी विरोधातच मोक्का लावता येतो। याचाच अर्थ मोक्का हा फक्त एका व्यक्तीवर लावता येत नाही। त्यासाठी 2 किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हेगारांची टोळी गुन्ह्यात सहभागी असणं गरजेचं आहे। यात एक विशेष अट म्हणजे या टोळीतील आरोपींपैकी किमान एकावर तरी गेल्या 10 वर्षात 2 किंवा त्यापेक्षा जास्त गुन्ह्यात चार्जशीट दाखल असावी आणि कोर्टानं त्याची दखल घेतलेली असावी। मोक्का लावण्यासाठी ही तरतूद बंधनकारक आहे। जे गुन्हेगार आर्थिक फायद्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी टोळीनं गुन्हा करतात त्यांच्यावर मोक्का लावण्याची मुभा पोलिसांना देण्यात आली आहे। शहरी भागात सहाय्यक पोलीस आयुक्त तर ग्रामीण भागात पोलीस उपअधीक्षकांना मोक्काबाबत तपास करण्याचे अधिकार देण्यात आलेत। त्यांच्याकडून गुन्हेगारी टोळीचा अहवाल तयार करून टोळीवर मोक्का लावण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला जातो। त्यानंतर पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे मोक्का लावण्यासाठी परवानगी अर्ज पाठवला जातो। या अर्जासोबत टोळीतील गुन्हेगारांच्या गेल्या 10 वर्षांतील गुन्ह्यांचा सगळा तपशील दिलेला असतो। पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून या अर्जाची छाननी केली जाते आणि त्यांच्याकडून मोक्का लावण्याची परवानगी मिळाल्यावरच संबंधित टोळी विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई होऊ शकते। आता एखाद्या टोळीवर एकदा का मोक्का लागला की त्यातल्या शिक्षेच्या तरतुदीही कडक आहेत। मुख्य म्हणजे मोक्का लागल्यावर आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर होत नाही। तसंच साध्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांना चार्जशीट फाईल करण्यासाठी 90 दिवस म्हणजेच 3 महिन्यांची मुदत असते। पण मोक्का अंतर्गत पोलिसांना चार्जशीट फाईल करण्यासाठी 6 महिने म्हणजेच
दुप्पट कालावधी मिळतो। या दुप्पट कालावधीमुळे आरोपींची कसून चौकशी करून त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांना घेता येते आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी एक स्ट्रॉंग चार्जशीट बनवता येते। तसंच मोक्का कायद्यानुसार असलेल्या गुन्ह्याची सुनावणी विशेष न्यायालयात पार पडते। या न्यायालयातील न्यायाधीशांची निवड हायकोर्टच्या मुख्य न्यायाधीशांच्या सल्ल्यानं राज्य सरकारकडून केली जाते। आता मोक्का कायद्यात वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी वेगवेगळ्या शिक्षांची तरतूद करण्यात आली आहे। गुन्हेगारांच्या टोळीनं एखाद्या व्यक्तीची हत्या केली असेल तर अशा वेळी गुन्हेगारांना मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते। तसंच इतर गुन्ह्यात 5 वर्ष किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाऊ शकते। यासोबतच आरोपींना 1 लाख ते 5 लाखांपर्यंत दंडही केला जाऊ शकतो। तसंच आरोपींची मालमत्ता देखील जप्त करण्याची मुभा मोक्का कायद्यानुसार पोलिसांना देण्यात आली आहे। त्यामुळे एकंदरीतच मोक्का कायद्यामुळे टोळीतल्या गुन्हेगारांना कठोरातली कठोर शिक्षा देण्यासाठी मदत होते। आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्का लागू शकतो का? तर याचं उत्तर होय असंच द्यावं लागतं, कारण मोक्का लावण्यासाठीच्या अटीनुसार टोळीतल्या किमान एका तरी गुन्हेगारावर गेल्या 10 वर्षात 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणं अपेक्षित आहे। आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातले जे आरोपी आहेत त्यांच्या गुन्ह्यांच्या यादीवर जर नजर टाकली तर सुदर्शन घुलेवर 19, कृष्णा आंधळे आणि महेश केदारवर प्रत्येकी 6, प्रतीक घुलेवर 5 तर जयराम चाटेवर 3 गुन्हे दाखल आहेत। तसंच आरोपी विष्णू चाटेवर याच प्रकरणात खंडणी आणि हत्या असे 2 गुन्हे दाखल आहेत। तर सुधीर सांगळेवरही 2 गुन्हे दाखल करण्यात आलेत। यातले अनेक गुन्हे हे गेल्या 10 वर्षात दाखल करण्यात आलेत। त्यामुळे हे गुन्हेगार मोक्का लागण्यासाठी पात्र असल्याचं कायदेतज्ञांचं मत आहे। समजा टोळीत एखाद्या गुन्हेगारावर कोणताही गुन्हा याआधी दाखल नसेल, पण टोळीनं केलेल्या गुन्ह्यात जर तो आरोपी म्हणून सिद्ध झाला असेल तर तो सुद्धा मोक्का कायद्यानुसार शिक्षेसाठी पात्र ठरत असल्याचं काही वकिलांकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेली एखादी व्यक्ती समजा या प्रकरणात दोषी आढळली तरी त्याच्यावरही मोक्का लागू शकतो। आता या प्रकरणातला आका म्हणून ज्याच्यावर आरोप होत आहेत त्या वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल झाला नसला तरी त्याला खंडणीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे। टोळीकडून मागण्यात आलेल्या खंडणीसाठी मोक्कानुसार शिक्षा होऊ शकते हे आपण मगाशीच बघितलं। त्यामुळे संतोष देशमुखांच्या हत्येतल्या आरोपींसह वाल्मिक कराडवरही मोक्का लागणार का? या कायद्यात 5 वर्षांची शिक्षा ते मृत्यूदंड, जन्मठेपेसारख्या शिक्षेची तरतूद असल्यामुळे या प्रकरणात कोणाला कोणती शिक्षा होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला काय वाटतं? संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्का लागू शकतो का? आणि लागलाच तर कोणाला किती शिक्षा होणार? वाल्मिक कराडचं काय होणार? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।